काका नमस्ते. राम राम. ही आहे बघा आपली जमीन 4 एकर. शेत का विकून काय करणार आहे तुम्ही? थोडा धंदा होत नाही काय नाही, तुम्ही काय करता येत नाही. पाहून तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला तर माहितच आहे पोरग तस तुरुंगामध्ये गेलंय आणि त्याला तुरुंगामध्ये ठेवून येऊ शेतीच काय करणार आहे. घरात जेवढं होतं तेवढं सगळं संपले बघा. आता नशीब गांडो तर काय करेल पांडो, नाहीला त्यांनी शेत विकतोय आता. पण पोरगा सुटेल तर का? म्हणजे सहज विचारलो मी. आता ते आमच्या हातात काय पाहुणं, ते तर सगळं कोर्ट ठरवणार ना. मी फक्त मागते तेवढे पैसे नेऊन देणार त्यांना. आता वकील कसं केस लढवतोय आणि कोर्ट काय निर्णय घेते त्याच्यावर आहे बा सगळं. पोटच्या पोरासारखे सांभाळलेली जनावर सगळे विकली, घरातला पैसा आला अडका सगळं संपलंय. आणि वकील जर पैसे नाही दिले तर तो केस लढणार नाही. पूर्ण आयुष्य बर्बाद होईल पोराचं. ही 20 लाख रुपये आहेत. उद्या तहसीलदार कार्यालय या. हो येतेच आहे. चला नमस्ते. नमस्कार. चिकन ताट, मच्छी प्लेट, चांगलं आहे इथं जेवण, मस्त आहे. हॅलो, फी घेऊन येत आहे ना? बर 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 या इथे. इथं हॉटेलवर बसलोय आपल्या गावा शेजारच्या. हा हा त्या रस्त्याच्याच. या या जरा लवकर या, साहेबांना थोडी गडबड आहे. हा कोण आहे? नाही का परवा ते आलेले खेडेगावातनं म्हातार बलात्कारच्या केसेससाठी, त्यांचा कॉल होता. अरे इकडे कशाला बोलवलं त्यांना? ऑफिसला बोलवायचं ना. थांबा साहेब, लावतो फोनच. हॅलो, कुठं पोहोचलाय? शिता आलाय होय बाहेर? बरं 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 असू द्या, या आताच या. तिकडे ऑफिसला बोलवा म्हणलं होतं. बरोबर या या असू द्या, या असू द्या. त्यांना काय कळते, इथं आलीत बाहेर येडपड एवढं काय.
या 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 परवा केच फी आणली ना? किती आणली फी? साहेब काल शेताची 20 लाख रुपये आणली. मला तुम्हाला किती द्यायचे? अहो तेवढे पण पुरत नाहीत. पोलिसाला द्यायचे, वकिलाला द्यायचे, कारकुनाला द्यायचे, सगळ्याला पैसे द्यावे लागतात ना. त्यात सरकारी वकील आला अजून. बरोबर ना वकील साहेब? अहो साहेब आता विकायला पण काय नाही राहिलं. ही शेतात शेवटचं एवढं 20 लाख रुपये. आता एवढं काम झालं पाहिजे साहेब. सगळे हा द्या, सगळे खर्चून जातील तुमच्याकडे. द्या. मी कुठलो, माझं काम नुसतं चुना लावायचं. पाहणार हो. बरं साहेब आता काम तर होईल ना माझं? वाट बघा. अहो थोडं वाट बघा म्हणालो. काम तर तुमचं होणारच आहे की. सांगा हो, काल यांच्या मुलाला 7 दिवसाच्या रिमांडला घेऊन गेलेत आणि गेजगे साहेबच घेऊन गेलेत. आता ह्या आरोपीच्या पाठीमाग आपण कसं पळायचं कसं आता आणि कशी पकडायची, आरोपी कशी पकडणार आहे? डेऱ्या खाऊन खाऊन मोठ्या झाल्या त्या केव्हा पळायचं? तेच तरी ना, ही डेऱ्या उचलत नाही. बघा तुम्ही काय झालंय आणि आपल्याला आरोपी पकडायला सांगता. इमानदारीनं आपल्याला नोकऱ्या हे पुढारी लोक करू देत नाही. ती खादी वर्दी काय खाकी खा की मग तुम्ही बी खान मला बी चारा. बसून कटाळा लागला या जेलमध्ये. कधी सुटका व्हायची आपली? कधी? अरे बसून बसून माझ्या तर गाडीला फळालं खडं पडलं. अरे हराम करा न, तुमच्यामुळे तर मला इथे यावं लागलं. तुम्हाला कोणी कुठलं आकार सांगितलं? बघा तुम्ही आता काय त्यांचं जाऊ दे सुरजेला. मला सांग, तू पोलिसाचा कस काय पावला झाला रे? गाडी उचलली तुम्ही त्या दिवशी. गाडी आपल्या काय सुरू नाही. जरा बसा 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 बसा. काय मी माग बसतो? बरं माग बस. बर ठीक आहे, चल तुमच्या माग बसून येतो. अरे मला बायांचं जाऊ दे रे, तुझं काय ते सांग रे. हे म्हणा हे म्हणा सांग की आम्हाला काय सांग की मला काय सांगतो मित्रांनो. लय मोठा किस्सा आहे. एक पोरगी दिसली मला बा आणि गालात हसली आणि माझी जिंदगी बसली.
रिमांडला आणि 7 दिवसाच्या लवकर ऑर्डर भूक लागली मटन अंडी सांगू का? सांग काय तर सांग लवकर सांग. वेटर एक मटन हंडी मच्छी प्लेट एक फ्राय मध्ये मस्त बाकी रोटी चपाती बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी